काही दिवस रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांनी फडणवीसांची भेट घेतलेली आहे। त्यांच्यामध्ये सध्या बैठक सुरू आहे। रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भाजपचे माढा लोकसभेचे उमेदवार आहेत। अजित पवार गट आणि भाजपमध्ये सलोख्याचे संबंध निर्माण व्हावे यासाठी ही महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे। धैर्यशील मोहिते यांच्या भूमिकेवर देखील या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। धैर्यशील मोहिते पाटील यांनी कालच भाजपचा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे। ते शरद पवार गटाचे माढा लोकसभेचे उमेदवार असतील आणि त्याच पार्श्वभूमीवर आता नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे हे फडणवीसांच्या भेटीला पोहोचले। तर युती धर्म पाळा, अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना हे आदेश दिलेत। माढा लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची देवगिरी बंगल्यावर एक महत्त्वपूर्ण बैठक झाली। माढा लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी देवगिरीवर ही बैठक बोलावलेली होती। या बैठकीला रामराजे निंबाळकर त्याचबरोबर दीपक चव्हाण यांनी देखील उपस्थिती लावलेली होती। त्यावेळी युती धर्म पाळण्याचे आदेश किंबहुना तशा सूचना अजित पवार यांच्याकडून आपल्या नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना देण्यात आल्या। तर दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत। माढा लोकसभेसंदर्भात या दोन्ही महत्त्वाच्या बैठका, एकीकडे नागपुरामध्ये माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर त्याचबरोबर जयकुमार गोरे हे दाखल झाले आणि त्यांनी फडणवीसांसोबत सध्या बैठक सुरू आहे। तर दुसरीकडे अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर रामराजे निंबाळकर त्याचबरोबर दीपक चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक पार पडली। यामध्ये युती धर्म पाळा अशा सूचना अजित पवार यांनी आपल्या नेत्यांना केल्या। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे सध्या आपल्या सोबत आहेत। प्रदीप, महायुतीमध्ये माढ्याचा तिढा अद्यापही कायम आहे, नाराजी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवर या दोन्ही महत्त्वाच्या बैठका। सागर, अगदी बरोबर आहे। खरं तर माढा लोकसभेतली राजकीय समीकरणं जे आहे ते दिवसेंदिवस बदलत आहेत। कालच आपल्याला माहिती आहे की धैर्यशील मोहिते पाटील यांनी निर्णय घेतलेला आहे की ते आता शरद पवार गटामध्ये अगदी 2 दिवसांमध्ये प्रवेश करतायत। मात्र दुसऱ्या बाजूला फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर जे आहेत त्यांच्या भूमिकेवरती मात्र खरं तर महायुतीमध्ये अजूनही साशंकता आहे। ते म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर जे आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं काम करणार का, आणि याच गोष्टीला धरून महायुतीचे उमेदवार रणजित निंबाळकर, मानखटावचे आमदार जयकुमार गोरे त्याचबरोबर बारामती दौंडचे आमदार राहुल कुर हे थेट देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। नागपूरमध्ये या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महायुतीचा उमेदवार जाहीर झाला। बारामती लोकसभेमध्ये भाजपचे नेते जे आहेत ते अनेक वर्षांचा विरोध खरं तर जुगारून महायुतीमध्ये एकत्र आलेले आहेत, उमेदवाराचा प्रचार करतात। मात्र तेच समीकरण माढा लोकसभेमध्ये पाहायला मिळत नाही। रामराजे निंबाळकरांनी ठोस भूमिका घेतलेली आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये मी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं काम जे आहे ते करणार नाही। मात्र याच अनुषंगानं आज खरं तर रणजित निंबाळकर जे आहे ते त्यांची तक्रार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करू शकतात। माढा लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाचे जे पदाधिकारी नेते आहेत त्यांच्यामध्ये अजूनही सलोख्याचे संबंध निर्माण झालेले नाहीयेत। महायुतीचा धर्म म्हणून हे नेते जे आहेत ते महायुतीचे उमेदवार रणजित निंबाळकर यांचा प्रचार करताना कुठेही पाहायला मिळत नाहीत किंवा जाहीर व्यासपीठावरून महायुतीच्या प्रचाराच्या खरं तर ज्या सभा होत आहेत त्याला सुद्धा हे नेते जे आहेत ते हजेरी लावत नाहीत। याच अनुषंगाने आज देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रणजित निंबाळकर जे आहे ते तक्रार करतील। त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अजित पवार किंवा अजित पवार गटाच्या नेत्यांशी काही संपर्क केला जातो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र दिवसेंदिवस माढा लोकसभेतली राजकीय समीकरणं जी आहेत ते बदलत आहेत। धैर्यशील मोहिते पाटील यांनी घेतलेल्या निर्णयामुळे महायुतीची मोठी अडचण निर्माण झालेली आहे। त्यामुळे रणजित निंबाळकर यांच्यासमोर एक मोठं आव्हान असणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी फूट पडलेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसची मतं आपल्या खरं तर बाजूनी आहे अशी इंटॅक्ट राहावी यासाठी रामराजे निंबाळकर यांची मदत जी आहे ती अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर यांनी मदत करावी या पद्धतीचं सुद्धा खरं तर भूमिका जी आहे। त्यामुळे या नेत्यांची नाराजी दूर होणार का आणि माढ्याचा तिढा सुटणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या बैठकीतून नेमकं काय समोर येतं हे देखील आम्ही तुमच्याकडून जाणून घेऊ। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान नागपुरातून आपले प्रतिनिधी गजानन उमाटे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गजानन, रणजितसिंह नाईक निंबाळकर त्याचबरोबर 2 आमदार आता फडणवीसांच्या भेटीसाठी नागपुरात दाखल झाले। नक्की जवळपास 15 मिनिटं झाली ही बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे आणि महत्त्वाचा विषय आहे म्हाडामध्ये जो तिढा निर्माण झालेला आहे। महायुतीचे म्हणजे भाजपचे जे उमेदवार आहे रणजित नाईक निंबाळकर त्यांना अजितदादा गटाकडून सहकार्य होत नाही, उघड नाराजी व्यक्त केली जाते, विरोध व्यक्त केला जातोय। त्यामुळे जर म्हाडामध्ये युतीचा धर्म पाळला जात नसेल तर मग बारामतीत जिथे सुनेत्रा पवार निवडणूक लढतायत त्यांना राहुल कुल यांची मदत लागणार आहे। त्यामुळे तिथे युतीचा धर्म पाळला जाणार नाही असा इशारा जो आहे तो दिलेला आहे। त्यामुळे एकूणच माढाचा तिढा सोडवण्यासाठी या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी एक महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती जवळपास 15 ते 20 मिनिटं झाले सुरू झालेली आहे। रणजितसिंह नाईक निंबाळकर, जयकुमार गोरे आणि राहुल कुल या ठिकाणी आहेत आणि हा तिढा सुटावा। त्यामुळे या बैठकीतून काय समोर येतं हे पुन्हा एकदा आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। धन्यवाद या